सर्वांना माझा नमस्कार। आज मी माझ्या व्हिडिओची सुरुवात मोठा देवीच्या दर्शनाने करते। चला मग जाऊया मोठा देवीच्या दर्शनाला। आम्ही संभाजीनगरवरून पैठण मार्गे शेवगावला पोहोचलो। शेवगाववरून पाथर्डीला जात असताना रस्त्यात हॉटेलवर नाश्ता व चहा घेऊन पुढच्या प्रवासाला निघालो। मोठा देवीला जाण्यासाठी थोडेसे पुढे गेल्यावर डावीकडे वळल्यानंतर मोठा देवी रोड लागतो। आज आपण महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील मोठा देवी मंदिराबद्दल माहिती जाणून घेऊया। महाराष्ट्रातील अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी या गावापासून 11 किलोमीटर असलेले मोठा देवीचे हे मंदिर डोंगर माथ्यावर वसलेले आहे। वर जाण्यासाठी 2 रस्ते आहेत। पाथर्डीच्या थोडे समोर गेल्यानंतर 9 किलोमीटर मध्ये गेल्यावर लांबूनच देवीची मोठी कमान दिसते। त्या कमानीमध्ये प्रवेश केल्यानंतर थोड्याशा अंतरावर लांबूनच देवीचे उंच डोंगरावर मंदिर पाहायला मिळते। जर तुम्ही गाडीने जात असाल तर पुढे आपल्याला 100 रुपयाची पावती द्यावी लागते। मंदिराच्या पायथ्याशी पोचल्यावर दोन्ही साईडनी फुलांचे व प्रसादाचे दुकाने लागलेली आहेत। तिथे देवीच्या ओटीचे सामान पण मिळते। आणि मग लगेचच सुरू होतो आपला उंच डोंगरावरचा नागमोडी रस्ता। झाडे झुडपाने व्यापलेले सुंदर असे दृश्य पाहायला मिळते। आपल्याला गाडी मंदिराच्या पायथ्याशी नेता येते। वर पोहोचल्यानंतर पाहायला मिळतो सुंदर असा नजारा। हे गाव साधू संतांच्या तपश्चर्याने पावन झालेले हे क्षेत्र आहे। आणि मोठा देवीच्या मंदिराची संपूर्ण रचना श्री यंत्रकार आहे। कोजागिरी पौर्णिमेला 15 दिवसाची यात्रा इथे भरते आणि नवरात्रामध्ये देवीची मूर्ती संपूर्ण गावातून वाजत गाजत आणून मगच घटस्थापना होते। दरवर्षी नवरात्राचे 9 दिवस खूप गर्दी पाहायला मिळते। असे म्हटले आहे की माहूर गडावर असलेली रेणुका मातेचा अवतार आहे। ही नवसाला पावणारी माता जगदंबा आहे। इथे आल्यानंतर आपल्याला शांत व प्रसन्न असे वाटते। तरी आपण एकदा तरी मोठा देवीच्या दर्शनाला अवश्य या आणि माता जगदंबेचा आशीर्वाद घ्या। मंदिरात दर्शनाला गेल्यानंतर मोबाईल व कॅमेरा अलाउड नाही। त्यामुळे आम्ही तिथे शूटिंग करू शकलो नाहीत। जगदंबा मातेचे छान असे दर्शन झाले आणि जगदंबा मातेची मूर्ती पाहून मन अगदी प्रसन्न झाले। बाहेर आल्यानंतर महाप्रसादाची व्यवस्था आहे, पण प्रसादाची वेळ ठरलेली आहे। 2 वेळ प्रसाद मिळतो। सकाळच्या प्रसादाची वेळ होती, पण आम्हाला उशीर झाल्यामुळे प्रसाद मिळाला नाही। आम्ही आमच्यासोबत डबे घेतले होते। ते जेवण केले आणि थोडा वेळ देवीच्या दरबारात घालवला। नंतर आम्ही परतीच्या प्रवासाला निघालो। जय जगदंबा माता। चला तर मग भेटूया माझ्या पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये। माझा पुढचा व्हिडिओ लवकरच येईल, तर तुम्ही पाहायला विसरू नका। जय मोठा देवी, जय जगदंबा माता। तर ही होती मोठा देवीची छोटीशी माहिती। जर तुम्हाला देवीची माहिती आवडली तर माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा व सबस्क्राईब करा। मनापासून सर्वांना धन्यवाद।